पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांना जप्त केलेलं वाहन सोडून देण्यासाठी पैठणचे तहसीलदार सारंग भिकुसिंग चव्हाण यांचे तहसील कार्यालयातील कामे पाहणारा खासगी इसम सलीम करीम शेख व महसूल कर्मचारी हरीश शिंदे यांना सोमवार 3/3/2025 रोजी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 1,10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून त्याचा जबाब घेतल्यानंतर पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना देखील पथकानं ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयी अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकानं हिरडपूर येथे अचानक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करणारी 4 ते 5 वाहने पकडून पैठण तहसील कार्यालयात जमा केले होते। सदरील वाहन सोडण्यासाठी खासगी इसम सलीम शेख याच्याकडून तहसीलदार चव्हाण व स्वतःकरिता 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्यानुसार तक्रारदारानं तहसीलदारांचा खासगी इसम सलीम शेख याच्याकडे 8 दिवसापूर्वी 90,000 रुपये दिले व उर्वरित रक्कम 1,10,000 रुपये नंतर देतो असं सांगितलं। परंतु तक्रारदाराची लाच देण्याची मानसिकता नसल्यानं त्यांनी तात्काळ सरळ अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं सापळा रचून ठरल्याप्रमाणे उर्वरित लाचेची रक्कम तहसीलदाराचा सहकारी खासगी इसम सलीम शेख हा हिरडपुरी येथे घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलाय। या घटनेमुळे महसूल विभागात व पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण।